नमस्कार. बी भारत भूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजवणकर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका खुलताबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. खुलताबाद येथे त्यांची जी बैठक संपन्न झाली त्या बैठकी संबंधावर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी प्रवीण हिवाळे, जिल्हा महासचिव पश्चिम व मी निरीक्षक आहे खुलताबाद व गंगापूर तालुका. अच्छा. आमची कालच बैठक झाली, त्यामध्ये निरीक्षकांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातच मी या ठिकाणी व्हिजिटला आलेलो आहे. खुलताबाद येथे आपण आले असता आपले सर्व कार्यकर्ते यांची बैठक झाली, तर आपण जिल्हा परिषद व पंचायत समिती अनुषंगाने जी बैठक पार पडली, तर आपण सर्व जागा लढत आहात असं लक्षात आले. तर कोणत्या गटामधून आपल्याकडे सक्षम उमेदवार आहे? प्रत्येक गटामध्ये आमच्याकडे सध्या उमेदवार सक्षम आहेत. खूप सारे उमेदवारांची विचारणा होत आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेचा प्रत्येक गट आणि गणामध्ये आम्ही या ठिकाणी उमेदवार देणार आहोत व वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असे निर्देश आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. जसेही निवडणूक जाहीर झाल्या तर आमची पहिली बैठक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. त्या ठिकाणी आम्ही सर्वांना जबाबदाऱ्याचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे. त्याच जबाबदारीच्या अनुषंगाने आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक योगेश बन तसे जिल्हा अध्यक्ष रूपचंद गाडेकर यांनी त्याचं वाटप केलेलं आहे. त्या बैठकीला आम्ही सर्व हजर होतो. महासचिव वगैरे, अंजन साळवे वगैरे आणि सर्वजण या ठिकाणी, मंगेश निकम आम्ही सर्व हजर होतो. आणि त्याच अनुषंगाने आता आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका चालू आहेत. वेगवेगळ्या लोकांना त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. माझ्याकडे खुलताबाद व गंगापूर तालुक्याची जबाबदारी आहे व त्याच अनुषंगाने आजची आम्ही बैठक तालुक्याचे जे आमचे इथले तालुका अध्यक्ष गणेश भाऊ तांदळे यांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. तसेच या ठिकाणी बनकर यांच्याकडे आम्ही या ठिकाणी सर्कलची जबाबदारी, जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, सर्कलची जबाबदारी दिलेली आहे. तसेच या ठिकाणी राजाराम घोसळे महासचिव आहेत. बाकीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या नियोजनातूनच आम्ही या ठिकाणी केलेले आहे. आता आम्ही यावेळेस चर्चा केली त्यावेळेस आमच्याकडे या ठिकाणी भरपूर लोकांनी विचारणा केलेली. ऑलरेडी लोक सध्या विचारतायत की वंचितकडून तिकीट घेण्याची इच्छुकांची गर्दी खूप आहे, परंतु आम्ही सक्षम योग्य उमेदवार, जनतेला चालणारा असा योग्य उमेदवारच आम्ही या ठिकाणी देणार आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही आता आमची पुढची तयारी चालू केली. तुम्हाला नगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळालं आणि अकोला पॅटर्न हे सर्वत्र राबवण्यात येत आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अकोला पॅटर्न चालेल असं आपल्याला वाटतं का? हो, ऑलरेडी अकोला पॅटर्नची जर विचार केला तर ते एक सक्सेसफुल पॅटर्न आहे. बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सक्सेस मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेऊनच त्या ठिकाणी काम करतो. आम्ही त्याच अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही निवडणुकीला सामोरं जाते त्याच पद्धतीने जाते. तुम्ही बघितलं असेल ते आम्ही प्रत्येक जाती धर्माला या ठिकाणी उमेदवारीमध्ये स्थान देतो आणि त्याच हिशोबाने आम्ही निवडणुकीला सामोरे जात असतो. तर निश्चितच या ठिकाणी आम्ही त्याच पद्धतीनं काम करणार आहोत आणि जास्तीत जास्त आमचे लोक उमेदवार कसे विजयी होतील हा आमचा मानस असणार.